माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय जवळपास निश्चित. कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं जाणार. खात्यामध्ये फेरबदल होणार. दिल्लीमध्ये सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. कोकाटेंबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय. अजित पवारांची प्रतिक्रिया. सोमवारी कोकाटेंबाबत निर्णय. मंत्रिपद जाण्याचे संकेत. इजा विजा झाला, आता तिजा होऊ देऊ नका. दादांनी दिला होता इशारा. सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनाच. अंतिम निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार. सर्व खात्यांवर फडणवीसांचा वॉच असल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं विधान. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ कुणी काढला? चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. रमी खेळतानाच्या व्हिडिओची विधिमंडळाकडून चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंचं स्वागत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्याकडून सत्कार. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून माणिकराव कोकाटेंची पाठराखण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. फडणवीसांच्या आज केंद्रीय अर्थमंत्री, कृषी मंत्र्यांसह नीती आयोगामध्ये महत्त्वाच्या बैठका. दिल्लीमधल्या जेएनयू विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन. छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राचंही भूमिपूजन. हिंदीसोबत मराठीचा वादच नाही. मराठीसह कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. दिल्लीमधल्या जेएनयू विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांवर अन्याय. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा आरोप. फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी. जेएनयूमधील आंदोलनाला मी देशद्रोह म्हणून पाहते. मराठी भाषा शिकवली जाते, मग विरोध का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जेएनयूमधल्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या आंदोलनावर खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया. मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा. हा महाराष्ट्र आहे, पहिलं इथे मराठी चालतं. अजित पवारांनी सुनावलं. मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? अभिनेत्री केतकी चितळेचं मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य. तर केतकी चितळेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचं केतकी चितळेला उत्तर. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कोणासोबतही मारहाण सहन करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. महाराष्ट्राला आम्ही पोचतो म्हणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्राच्या वाघिणी भिडल्या. खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी संसदेच्या लॉबीमध्ये दुबेंना जाब विचारला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावला तर खपवून घेणार नाही. वर्षा गायकवाडांचा इशारा. तर दुबे, त्यांची लायकी काय? प्रतिभा धानोरकर ही आक्रमक. निशिकांत दुबेसोबतचे फोटो हसण्या खेळण्याचे दिसत आहेत. काँग्रेस खोटं नरेटिव्ह पसरवत आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंना जाब विचारल्याच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेमधल्या कंत्राटदाराची आत्महत्या. कामं पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल. 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी. हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं. कंत्राटदार दुसरा होता. सरकार म्हणून आमचा संबंध कंत्राटदाराशी असतो, सब कंत्राटदारांशी नसतो. अजित पवारांकडून स्पष्ट. विजय घाडगेंना मारहाण झाल्यानंतर सूरज चव्हाणांना राजीनामा द्यायला लावला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. सूरज चव्हाणकडून आमच्यावर प्राणघातक हल्ला. जावई असल्याप्रमाणे पोलिसांनी मध्यरात्री बोलून त्याला टेबल जामीन दिला. शरणालयाचा केवळ बनाव होता. आमचा काय गुन्हा? विजय घाडगे अजित पवारांनाच विचारणार. राज्यामध्ये आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना रेड अलर्ट. तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी. भंडाऱ्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्टवर. अकोल्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिमझिम पावसाची हजेरी. 35 अंशांवर तापमान पोहोचल्यानंतर अकोल्यामधील जनतेला उकाड्यापासून दिलासा. रायगडमधल्या 28 पैकी 23 धरणं 100% भरली. उर्वरित 5 धरणंही लवकरच भरण्याची शक्यता. कोलाड धरणाच्या 27 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेती पिकांना जीवनदान. मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ. शेलू बाजारजवळच्या सोनल पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलं. जालन्याच्या मंठा तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार. वारा जहागीरमधील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प 100% भरला. या प्रकल्पामुळे परिसरातील गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 2 मधील सिडकोच्या नोडल कार्यालयाला गळती. संगणक, फर्निचर आणि इतर साहित्य प्लास्टिकच्या आवरणामध्ये झाकून ठेवलं. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 महिने उलटूनही पुरेसा पाऊस नसल्यानं पिकांची वाढ खुंटली. बळीराजा संकटात. जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाची दांडी. पावसाअभावी शेती पिकांना फटका. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. धुळ्याच्या शिरपूरमध्ये युरियाचा साठा असताना सुद्धा शेतकऱ्यांना देण्यासाठी टाळाटाळ. कृषी केंद्राबाहेर उभं राहावं लागत असल्यामुळे शेतकरी संतप्त.
बुलढाण्यामध्ये शेतकरी दाम्पत्याने गळफास घेत जीवन संपवलं. चिखली तालुक्यामधल्या भरोसा इथली घटना. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. स्टंटबाजीच्या नादामध्ये अल्पवयीन मुलांनी चारचाकी विद्यार्थिनींच्या घोळक्यामध्ये घातली. एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामधली घटना. नांदेड हिंगोली महामार्गावर खडकूत पाटीजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातामध्ये सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. अपघातामध्ये 1 जण ठार. जळगावच्या एरंडोल तालुक्यामधल्या पाथरखेडामधील विद्यार्थ्यांना गोवरची लागण. आदिवासी आश्रमशाळेमधील 32 विद्यार्थ्यांना गोवरची लागण. जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्यामधल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या जेवणामध्ये पुन्हा आळ्या. कॅन्टीनच्या जेवणामध्ये आळ्या आढळल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांकडून. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या खेड घाट रस्त्यावरून 44 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. खेड पोलिसांची कारवाई. 2 जण ताब्यात. जळगावच्या कासोदा इथे शेतामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. जुगार खेळणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात. कासोदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या एमआयडीसीमधील 20 सेक्टरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक. दुचाकीसह मशिनरी आणि त्यांचं पाट जप्त. नंदुरबारच्या शहादा आगारामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या चालकांमध्ये वाद. महाराष्ट्राच्या बसेसना मध्य प्रदेशमधल्या आगारामध्ये घुसू दिलं जात नाही. मग मध्य प्रदेशच्या बसेस महाराष्ट्रामध्ये आगारामध्ये का येतात, यावरून वाद. नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये आणि परिसरात इंटरनेटची सेवा वारंवार ठप्प. त्यामुळे शासकीय योजनेसोबतच आर्थिक व्यवहाराला फटका. टॉवरची संख्या वाढवण्याची स्थानिकांची मागणी. पुण्यामधल्या वडगाव काशीबेकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. कालवडीवर झडप घालण्यासाठी आलेल्या बिबट्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. नंदुरबार शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा. जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या माढ्यामध्ये दहीहंडी सोहळ्यानं आषाढी वारीच्या सोहळ्याची सांगता. हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ दहीहंडी सोहळा संपन्न. धुळ्यामध्ये दशामातेची गुजरात प्रमाणेच वाजत गाजत उंटावरून मिरवणूक. मोठ्या संख्येनं महिला भाविकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. बीडच्या अंबाजोगाईमध्ये जबरदस्तीनं पैसे ट्रान्सफर केल्याची घटना. गॅरेज चालकाला धमकी देत फोन पेवरून 84,000 रुपये उकळले. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. दोघांना. बीडच्या परळीमध्ये चंदन लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनावर पोलिसांची कारवाई. 8,68,000 किमतीचं 217 किलो चंदन जप्त. आरोपी मात्र फरार. WWEचा सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कार्डियक अरेस्टमुळे होगन यांची प्राणज्योत मालवली. मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट वाढवली. राष्ट्रपती शासन 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली.